महाविकास आघाडीच्या आमदारांची एकत्रित बैठकीला मवियाचे विधानसभा आणि विधान परिषदेतील मिळून फक्त 37 आमदार उपस्थित, तर बैठकीला 23 आमदारांची दांडी। मविया म्हणून आपण खरंच एकत्र आहोत म्हणतो, पण तसं खरं आहे का? एकत्रित मुद्दे मांडतो का? यापुढे एकत्र राहूनच काम करावं लागेल। 6 खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंकडून महाविकास आघाडीच्या बैठकीत खंत। पहिल्याच पावसात मुंबई तुंबली, कुर्ला, किंग सर्कल, सायन, साकीनाका परिसरातील रस्ते जलमय। महापौर ऋतू तावडेंसमोरच पालिका अधिकारी मॅनहोलमध्ये पडला। पाहणी दौऱ्यावेळी सायन परिसरातील घटना, ऋतू तावडेंकडून कान उघाडणे, मॅनहोल उघडे आढळल्यास थेट कारवाईचा इशारा। मुंबईला आज बुडवून दाखवलं, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। नाल्यांची गटारांची कामं अपूर्णच, मुंबईची काळजी कधी भाजपला नव्हतीच। महापौरांचं ढाकामध्ये काय चाललंय याकडे लक्ष, आदित्य ठाकरेंची टीका। घरात बसून पीसी घेऊ नका, घराबाहेर निघा, परिस्थिती समजेल। महापौर ऋतू तावडेंची किशोरी पेडणेकरांवर टीका, तर मी घरात नव्हते, माझ्या वॉर्डमध्ये होते, आम्ही रील स्टार महापौर नव्हतो। पेडणेकरांचा ऋतू तावडेंवर पलटवार। मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणाची चाकू भुसकून हत्या। पावसामुळे दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून घटना। अंधेरी ते बोरीवली स्थानकादरम्यानचा प्रकार, आरोपीला पनवेलमधून अटक। मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर 3 दिवसांनी विलास घुलेंवर अंत्यसंस्कार। केजमध्ये सलग 53 तास मृतदेहासह आंदोलन। खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, तर विलास घुले खून प्रकरणात एसआयटी गठीत, सर्व 9 आरोपी अटकेत। विलास घुले प्रकरणी माझा मुलगा दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, खासदार बजरंग सोनवणेंची भूमिका। पोलिसांना तपासात सहकार्य असेल असंही केलं स्पष्ट। हत्येच्या दिवशी दुपारपर्यंत येडेश्वरी कारखान्यावर होतो, राजकीय द्वेषातून आरोप। खासदार बजरंग सोनवणेंचा मुलगा सौरव सोनवणेंचा दावा। तुमच्यासाठी एवढं केलं तरी मला आणि मुलाला अडकवताय, तुम्हाला तिकीट मिळावं म्हणून गोपीनाथ मुंडेंचे पाय धरले होते। बजरंग सोनवणेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा। कर्जमाफीवरून शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहेर। कर्जमाफीसाठीच्या नियमांवरून खडे बोल, हे अफलातून नियम, यात कोण बसणार? कर्जमाफीच्या नियमांवरून कडू सरकारवर संतप्त। शेतकऱ्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठं आंदोलन करणार, शब्दांचा खेळ करून शेतकऱ्यांना सरकार फसवतंय, रोहित पवारांचा सरकारवर आरोप। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग्ज लॉबीकडून 250 कोटी रुपये गोळा केलेत। आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विधानसभेतील दाव्यानं खळबळ, तर मला याबाबत काहीही माहिती नाही, तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण। बजाज कंपनी पुढील मॅन्युफॅक्चरिंग प्लांटसाठी कर्नाटक, तमिळनाडू आणि तेलंगणाचा विचार करतंय, रोहित पवारांचा आरोप। महाराष्ट्र सरकारनं इलेक्ट्रिक वाहनांसाठी असलेल्या योजनेची देय सबसिडी कंपनीला दिली नसल्याचाही आरोप। नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची पाठ थोपटली। आदित्य ठाकरे पोडियमवरून जात असताना हसत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या पाठीवर थाप मारल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। तुझ्या आणि माझ्यासाठीच मीडिया थांबली होती म्हणत मिश्किल टिप्पणी केली आहे, तर मशिदीवर प्रेम करणं कमी करा आणि देवळावर प्रेम करा, आम्ही सोबत घेऊ, नितेश राणेंची प्रतिक्रिया। राज ठाकरेंनी आपल्या नातवाचं ऍडमिशन बालमोहन मंदिरमध्ये करावं, मग आमच्यावर बोलावं। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवरील टीकेनंतर अमित साटम यांचं प्रत्युत्तर। तर राजकारणातील जोकर कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे, अमित साटम स्वतः जोकर, कार्टून वाटतात, यशवंत किल्लेदारांचंही प्रत्युत्तर। अयोध्या, उज्जैन प्रमाणे नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या कामात भ्रष्टाचार। कुंभमेळ्यात गिरीश महाजन टेंडर मार्फत चोरी करतायत।
महाजनांची चोरी लवकरच बाहेर काढणार, रोहित पवारांचा मंत्री गिरीश महाजनांवर आरोप। पद्मसिंह पाटलांच्या सत्काराची बातमी खोटी, कोणीतरी खोडसाळपणा करत बातमी पसरवली आहे, राणा जगजितसिंह पाटलांकडून स्पष्टीकरण। 6 खासदारांच्या बंडानंतर ठाकरे पक्षावर संसद भवन संकुलातील कार्यालय गमवावं लागण्याची शक्यता। संसद भवनातील सामान्यतः 5 किंवा अधिक खासदार असलेल्या पक्षांनाच कार्यालये दिली जातात। हॉटेलमधील ग्राहकांना मोफत पाणी देणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंचे हॉटेल व्यावसायिकांना निर्देश। आजपासून नियमांचं पालन करावं लागणार, तुकाराम मुंढेंचे आदेश। बारामती शासकीय मेडिकल कॉलेजच्या डीनसह 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली। सुनेत्रा पवारांनी मेडिकल कॉलेजला अचानक भेट दिली होती। अस्वच्छतेवरून सुनेत्रा पवारांनी कर्मचाऱ्यांना झापलंही होतं। राजेंद्र गावित यांची आदिवासी काँग्रेस कमिटीच्या प्रदेश महासचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर लागलेल्या अभिनंदनाच्या बॅनरची चर्चा। बॅनरवर केसी पाडवी यांचा फोटो नसल्यानं राजेंद्र गावित यांची नाराजी पुन्हा एकदा समोर। बारामतीमध्ये अजितदादांच्या भव्य स्मारकास एकमतानं मंजुरी। 3.5 एकर जागेत उभारणार जागतिक दर्जाचं प्रेरणास्थळ। सोलापुरातील बंधू मनोहर भोसलेला लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात 2 दिवसांची पोलीस कोठडी। जादूटोणा, आर्थिक फसवणूक आणि धमकी इतर विविध गुन्ह्यांमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून अटकेत असलेल्या मनोहर भोसलेला 5व्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाचं शिर्डीत पुन्हा धाडसत्र। निकृष्ट दर्जाचे 500 किलोहून अधिकचे पेढे जप्त करण्यात आले आहेत। साई मंदिर परिसरातील खासगी पेढे विक्रेत्यांवर कारवाई। काही दिवसांपूर्वी शिर्डीतील निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आहे। एल निनोचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सज्ज। खरीप हंगामासाठी विशेष आपत्कालीन कृषी योजना तयार। देशातील 111 जिल्ह्यांमध्ये सिंचनाचं प्रमाण 25%हून कमी। पावसाचा दौर 2 जुलैपर्यंत कमी राहण्याचा अंदाज। राज्यभरात मुसळधार पाऊस। परभणीच्या जिंतूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। जळगाव, हिंगोली, जालना, रत्नागिरी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये नदी नाल्यांना पूर आलाय, तर अमरावती शहरात दुकानांसह रुग्णालयातही पाणी शिरलंय। राज्यात 28 तारखेला टीईटी परीक्षा। परीक्षार्थींनी किमान 1.5 तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे परीक्षेचं आयोजन करण्यात आलंय। नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदेंनी शहरात पाणी साचलेल्या भागाची पाहणी केली आहे। पावसामुळे शहरातील काही भागात पाणी तुंबल्याची घटना घडली आहे। पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना आता देण्यात आल्या। जळगाव शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग। पहिल्याच पावसात जळगाव शहरातील रस्त्यांची दाणादाण। रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये ठिकठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणावर साचलं। जळगावच्या अमळनेर कमळसरे परिसरातील शेतामध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं कापूस पिकाचं मोठं नुकसान। पुलाच्या चुकीच्या बांधकामामुळे नाल्याचं पाणी थेट शेतात शिरलं। शेतीला तलावाचं स्वरूप। परभणीच्या जिंतूरमध्ये आडगाव बाजार परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस। पावसामुळे आडगावमधील 3 ओढ्यांना पूर। पुराचं पाणी शेतात शिरल्यानं माती खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पुरामुळे 10 ते 12 गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटलाय। अमरावतीमध्ये पावसाचा हाहाकार। इरविन चौक ते राजकमल रस्ता जलमय। उड्डाणपुलाखाली साचलं नदीसारखं पाणी। अमरावती जिल्हा परिषदेत पावसाचं पाणी शिरलं। पहिल्याच पावसात कार्यालयाला नदीचं स्वरूप। वीज पुरवठाही खंडित, तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे साहित्यही भिजलं। जळगावच्या रावेरच्या अहिरवाडीला पहिल्याच पावसानं झोडपलं। अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान।
संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान। जळगावच्या रावेरमधील खिरवडमध्ये नदीला पूर, 2 गावांचा संपर्क तुटला तर मुक्ताईनगर तालुक्यात आरटीओ बॅरेल जवळ भिंत कोसळल्यानं एका शेतमजुराचा मृत्यू झाला। अकोल्यामध्ये मुसळधार पाऊस, नदी ओढे नाल्यांना पूर, काही भागात शेतीत पाणी साचलं, पहिल्याच पावसात दाणादाण। गेल्या 2 दिवसांपासून पुण्याच्या भोर तालुक्यात मान्सूनच्या पावसाची हजेरी, पाऊस सुरू झाल्यानं भात रोपांना नवसंजीवनी मिळाली आहे। वर्ध्याच्या कारंजा तालुक्यात मुसळधार पाऊस, कारंजा ते सावरडोह दरम्यान नदीवरील तात्पुरते पर्यायी डायव्हर्जन वाहून गेलंय। 6 गावांच्या वाहतुकीला यामुळे फटका बसलाय। नवी मुंबईच्या खारघरमधील उत्सव चौकात रिक्षावर भलं मोठं झाड कोसळलंय। जोरदार वारा आणि सततच्या पावसामुळे झाड कोसळलंय। सुदैवानं रिक्षामध्ये कोणी नसल्यानं जीवितहानी टळली आहे। धुळे शहरामध्ये पावसाला जोरदार सुरुवात, अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ, अनेक दिवसांपासून उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा। कल्याण मोहने मार्गावर बसला भरधाव कारची धडक, बस स्टॉपवर प्रवासी उतरत असतानाची घटना, कारच्या पुढील भागाचा चक्काचूर, बसचंही मोठं नुकसान। नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अशोक पाटलांनी सभागृहात मांडला ऐरोलीमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव, नवी मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय, सीसीटीव्ही बसवणारा हिरवा कंदील। आर्थिक देवाणघेवाणीतून सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी गेल्यानं एका तरुणावर जीवघेणा हल्ला, बीडच्या मानेवाडीमधील घटना, मारहाणीनंतर आरोपीनं बाहेरचे तरुण आणून लाकडी दांडे मिरवत गावातून दुचाकीवरून रॅली काढली आहे। धुळे सोलापूर महामार्गावरील बीडच्या मांजरसुंबा घाटाजवळ गाडीला धक्का लागल्यानं मारहाण, धक्का लागल्यानं चालकाला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। नाशिकच्या सिन्नरमध्ये कोयता बहादरांची पोलिसांनी धिंड काढली आहे। सिन्नर बस स्थानकावर हातात कोयता घेऊन प्रवाशांमध्ये दहशत माजवणाऱ्या हुल्लडबाजांची बस स्थानकातच धिंड काढली आहे। गोंदियामध्ये रुग्णवाहिका चालकाची हत्या करण्यात आली आहे। 24 तासात मेहुण्यासह 4 आरोपी अटकेत, बहिणीचा छळ केल्यानं मेहुण्याने हत्येचा कट रचला, डोक्यावर धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली।